तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। आजचा व्हिडिओ खूप मोटिवेशन असणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर खूप जण भाऊ विचारतात मला ही भाजीपाला व्यवसाय सुरू करायचा आहे, पण कसा व्यवसाय सुरू करू? खूप जणांना आयडिया नसते। तुम्ही बघू शकता लाईव्हमध्ये एका भाऊने मस्त ऑटोमध्ये आपली शानदार अशी दुकान लावली भाजीपाल्याची, व रोज सकाळी मार्केटमध्ये येऊन सब्जी खरेदी करून भाजीपाला ते रोज विकतात। व भाजीपाला विकून त्यांना कसं वाटतं त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊ, कारण की तुम्हालाही मोटिवेशन भेटन। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यांनी दुकान व्यवस्थित मस्त छानशी लावलेली आहे। खूप जण विचार करतात मलाही भाजीपाला व्यवसाय सुरू करायचा आहे, पण काही आयडिया नाही। बाजारामध्ये भाजीपाला विका का फेरी मारून भाजीपाला विका, कशामध्ये जास्त प्रॉफिट असते, अशा खूप जणांचा मला कमेंट असतात। मी तर सध्याला बाजारामध्ये भाजीपाला विकतो, तुम्ही बघत असाल माझे व्हिडिओ यूट्यूबवरती। तर मित्रांनो हे झालं मी बाजारामधला अनुभव सांगतो, यांच्याकडून पण जाणून घेऊ आपण बाबा फेरी मारून तुम्ही भाजीपाला विकून एका दिवसामध्ये। मित्रांनो सध्याला तुम्ही बघितलं असेल व्यवसायामध्ये खूप मार्केट आहे सध्याला, नोकरीपेक्षा व्यवसायामध्ये व बिझनेसमध्ये लोक उतरायला लागले। छोटा छोटा धंदा दिसायला छोटा आहे, पण कमाई खूप जास्त आहे सध्याला, अशी परिस्थिती येऊन टेकलेली आहे। काही खूप जण असतात त्यांना पण भाजीपाला व्यवसाय सुरू करायचा असतो, इतर व्यवसाय सुरू करायचा असतो, पण त्यांना लाज वाटते कोणी काय म्हणेल। लाज ही भीक मागण्याची असली पाहिजे, व्यवसाय करण्याच नाही। ते म्हणतात ना कोणताच धंदा छोटा किंवा मोठा नसतो, फक्त करण्यात जिद्द असायला पाहिजे। तर मित्रांनो तुम्ही कुठेही गेले दोन पैसे कमवणार असते, त्याच्यामुळे आपण स्वतः मालक होऊन दोन पैसे कमवा। और मेथी भाऊ आपण कुठालचे आहे? चंदनजीराचा आहे का? ठीक आहे। केव्हापासून व्यवसाय सुरू केला आपण भाजीपाल्याचा? गाडीवर 20 साल झाले आम्हाला। कोणत्या गाडीवरती 20 तास? हात गाडीवर होते, आता याला 1 महिना झाला। 1 महिना म्हणजे याच्या अगोदर तुम्ही हमाली करायची का? हो, याची तुम्ही बघू शकता याच्या अगोदर ते हमाली करायचे आपल्या जालना मार्केटमध्ये। त्यानंतर व्यवसायामध्ये उतरले, ते 1च महिना झालेला त्यांना व्यवसायामध्ये उतरून। तर विचारू कसं वाटतं ते, जेव्हा गाडी अगोदर बनवली होती का नंतर बनवून घेतली आपण गाडी? आता बनवली 1 महिना झाला। 1 महिना झाला का? ठीक आहे। तर गाडी सेकंड घेतली होती का आपण का अगोदरच होती आपल्याकडे? सेकंड घेतली होती। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यांनी व्यवसाय बनवून घेतलेला आहे। तर रोज तुम्ही मंडीमध्ये जेव्हा भाजीपाला खरेदी करायला येतात किती वाजता उठावं लागतं सगळं आपलं? 5 वाजता मंडीमध्ये यावं लागतं। भाजीपाला मिनिमम रोज किती खरेदी करता तुम्ही? 5-6 हजार रुपये। 5-6 हजार रुपयाचा रोज समजा खरेदी करणं होती, एवढा सेल रोज करतात का 2 दिवसामध्ये करतात? एका दिवसामध्ये। तुम्ही बघू शकता मिनिमम आपला खर्च पाणी जाऊन तरी पण रोज बाकी किती पडतो आपला एक अंदाज? 700-800 रोजचे पर डे आपले उरते समजा। ठीक आहे। भाजीपाल्याची क्वालिटी जेव्हा मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीपाल्याने एकदम क्वालिटी बाज घेतलेला आहे, सुपर क्वालिटीचा घेतलेला आहे। मिनिमम मार्केटमध्ये सकाळी 5ला आल्यानंतर संध्याकाळी किती वाजेपर्यंत विकता? 6 वाजेपर्यंत। गाडी बनवायला आपला किती खर्च आला होता? गाडी बनवलं 60 हजार रुपये टोटल गाडी सगळं समजा आपण माईक वगैरे लावून समजा आवाज द्यायचं काम नाही सध्या किती। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ना भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे, व भाजीपाल्याची पण क्वालिटी एकदम जोरदार आहे। टोटल आयटम आपल्या गाडीमध्ये किती आयटम आहे सध्या भाजीपाल्याचे? 15-20 आयटम तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे व्यवसायानं सुरू केला आहे। खूप जण व्यवसाय करायचा असतो, पण कसा करा हे लाजतात। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता व्यवसायानं सुरू केलेला आहे, युवा उद्योजक इथे बनलेले आहे ते। तर मित्रांनो आपल्या जालना मार्केटला ते अगोदर हमाली करत जाईल, हमाली करता करता भाजीपाला व्यवसायामध्ये घुसले, व भाजीपाला व्यवसायात घुसल्याच्या नंतर 100% तुम्हाला प्रॉफिट होतं। फक्त खरेदी व विकत्या व्यवस्थित गेले पाहिजे, चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये माल खरेदी केला पाहिजे। माल चांगला असता तर गिराईक पण चांगले। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता रोजचे ते 800 ते 900 रुपये पर डे कमवते, म्हणजे 24,000 ते 25,000 रुपये आपण महिना कमवू शकतो भाजीपाला व्यवसायामध्ये। कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। आशा करतो मित्रांनो तुम्हाला